श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि काही लोकांनी ना खूप साऱ्या सेवा चालू केलेल्या आहेत आणि काहींच्या सेवा करायच्या राहिल्यात. म्हणजे आज करतो उद्या करतो किंवा काही ना काही प्रॉब्लेम येतो, काही अडचणी येतात किंवा मासिक धर्म याच्यामध्ये काहींच्या सेवा राहिलेल्या आहेत. त्यासाठी मी साधी सेवा सांगणार आहे. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्याला आपल्या गुरुची म्हणजे स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही ह्या म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करा किंवा बाकी तुमचे जे कोणते गुरु आहेत ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांची सेवा करा. आणि पहिले आपले आई वडील तर हे आपले पहिले गुरु आहेत, त्यांची पण सेवा करायला हवंच. त्यामुळे गुरुपौर्णिमा तुम्ही त्यांचे आशीर्वाद वगैरे घ्या. आता मी तुम्हाला साधी सोपी स्वामींची सेवा सांगणार. ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतची. काहींनी 21 दिवसाचं पारायण चालू केलं आहे, काहींनी 11 दिवसाचं पारायण चालू केलं आहे. पण ह्या धावपळीच्या युगामध्ये ना काहींना टाईम भेटत नाही आणि काही ना काही प्रॉब्लेम येतात, त्यामुळे राहिलेलं आहे. कारण की माझं पण राहिलं ते 11 किंवा 21 दिवसाचं मला पण पारायण करायचं होतं, पण राहिलं होतं. पण मी आता 7 दिवसाचं स्वामींचं पारायण करणार आहे. त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया की अजून कोणी जर कोणाचं राहिलं असलं पारायण करायचं ते पण करते, म्हणून हा आज खास व्हिडिओ आहे. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. हा आहे श्री स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ. ह्याच्यामध्ये असतात 21 अध्याय. हा छोटासा ग्रंथ आहे, याच्यामध्ये असतात 21 अध्याय. म्हणजे तुम्हाला जर 7 पारायण करायचे असतील म्हणजे तुम्हाला 23 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत, म्हणजे 23 म्हणजे आज मंगळवार, उद्या बुधवार, गुरुवारपासून तुम्हाला हे पारायण सुरुवात करावं लागेल. म्हणजे बुधवारी आहे गुरुपौर्णिमा, म्हणजे आजचा गुरुवार, ह्या गुरुवारपासून तुम्हाला चालू करायचं. ते पुढच्या बुधवारी म्हणजे 7 दिवस 7 पारायण होतील. म्हणजे जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार तेव्हा हा पूर्ण ग्रंथ एका दिवशी पठण करायचा, तेव्हा तुमचं एक पारायण होते. ह्याच्यामध्ये असतात 21 अध्याय. जर काही लोक करतात पारायण कसं करतात, म्हणजे रोज जर 3 अध्याय वाचले ना तर मग 7 दिवसामध्ये एक पारायण होतं. मग आपल्याला काय करायचं आहे, 7 पारायण करायचे. म्हणजे आपल्याला रोज हा ग्रंथ पठण करायचा. जर तुम्हाला टाईम भेटत असेल तर तुम्ही म्हणजे सकाळी 7 करा, दुपारी 7 करा, संध्याकाळी 7 करा. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही एका टायमामध्ये बसून केलेलं आणि एका बैठकीमध्ये बसून केलेलं चांगलं आहे. कारण सकाळी आपण फ्रेश मूडमध्ये असतो, सकाळी देवपूजा करतो, तेव्हा जर तुम्ही ग्रंथ वाचला 1 ते 1.5 ते 2 तास लागतील. जर सवय असेल तर लवकर होऊन जाईल, जर सवय नसेल तर थोडा वेळ लागतो. हे म्हणजे एका बैठकीमध्ये करायला. जर तुम्हाला जमत नसेल, लहान बाळं असतील किंवा तुमचं काम असेल किंवा काही असेल तर तुम्ही दुपारी थोडं करा, संध्याकाळी थोडं करा. पण 12 ते 12:30 ह्या कालावधीमध्ये पारायण किंवा स्वामींची कोणतीही पूजा करायची नसते. हा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो, त्यामुळे ह्या टाईममध्ये पूजा करायची नसते. तर आता संकल्प कसा करायचा, जर तुम्ही हे फक्त गुरुपौर्णिमे निमित्त करणार असेल तर तुमची काही इच्छा नाही आहे, तुम्ही स्वामींसाठी म्हणून सेवा मग करत असेल तर पारायण करायची संकल्प करायची गरज नाही. आणि जर तुमची काही इच्छा आहे असं मला वाटतं की स्वामी महाराजांनी, दत्त महाराजांनी ती पूर्ण करावी, तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा आणि पहिला संकल्प कसा त्यानंतर सांगते की पूजा मांडणी कशी करायची. संकल्प कसा करायचा, आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायचा, हळदी कुंकू म्हणजे पहिला अक्षता घ्यायचा, त्यात 2 पळी पाणी घ्यायचं चमचने, हळदी कुंकू टाकायचा, फूल ठेवायचं आणि त्यानंतर आपला हात असा ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि स्वामी महाराजांना सांगायचं तुमची काय इच्छा आहे ते सांगायची. पहिला तुमचं नाव सांगायचं, तुमचं नाव, तुमचं गोत्र. जर तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं. त्यानंतर तुमची इच्छा कोणती आहे ते सांगायचं. स्वामी महाराज मी ह्या याच्यासाठी मी करते, माझा घरचा प्रॉब्लेम आहे किंवा मला जॉब पाहिजे किंवा बाकी मुलांचं काय म्हणा किंवा बाकी तुमच्या काही जी स्वप्न आहेत की इच्छा आहे तुम्हाला वाटते की स्वामी महाराजांनी पूर्ण करावी ते सांगा. त्याने स्वामी महाराज सांगा की स्वामी महाराज मी तुमची सेवेकरी आहे आणि मी हे 7 दिवसाचं पारायण करणार आहे. या पारायणाच्या कालावधीमध्ये कोणत्याही मला काही त्रास होऊ नये आणि माझं ह्या पारायण करायची खूप मनापासून इच्छा आहे, मी पारायण करते, त्यामुळे ह्या पारायणामध्ये खंड पडून देऊ नका. म्हणजे माझ्याकडून ही तुम्ही निर्विघ्न सेवा पार करून घ्या असं तुम्हाला ह्या संकल्पमध्ये सांगायचं आहे. आणि जेवढं तुम्ही पारायण करणार आहे ते सांगायचं आहे. त्यानंतर हे पाणी असं सोडायचं खालती आणि त्यात 2 पळी पाणी घेऊन परत आपला हात स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. त्यानंतर मग तारक मंत्र म्हणायचं, जप करायचा. त्यानंतर हा स्वामी समन म्हणायचा आणि त्यानंतर हे स्वामी चरित्र सारामृत. म्हणजे तुम्हाला जर 11 माळी जप करायचा तर करू शकता, 1 माळी जप करा आणि तारक मंत्र पण पहिला बोला किंवा नंतर जे ग्रंथ वाचून झाल्यानंतर बोला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही पूजा मांडणी वगैरे काही करायचं. आता हा माझा फोटो आहे, तर वरती सगळं दिवा अगरबत्ती लावलेलं असतं, पण तेव्हा मी खाली फक्त ग्रंथ घेऊन बसते आणि पूजा करते. घट वगैरे मांडायची काही गरज नाही, कोणती काय करते. आपण आंघोळ वगैरे करायचं. आपलं जे देवमंदिर आहे देवमंदिरमध्ये स्वामीची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे. फोटो मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करा, फोटो असेल छान क्लीन करून घ्या आणि पूजा करा. जशी आपण रोज घरातल्या देवांची पूजा करतो तशीच पूजा मांडणी करायची, तशी पूजा करायची देवाची. फक्त आपण ते ग्रंथ पोथी घेऊन फक्त आपण वाचायचं आहे. फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त संकल्प करायचा, म्हणजे बुधवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे, बस बाकी काय करायचं नाही आहे. आणि गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी काय मग तुम्ही स्वामीला गुरुपद देतात, तसं गुरुपद स्वामीला द्यायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला पारायणाची सांगता करायची, म्हणजे आपण ग्रंथ त्याशी वाचायचा आहे. तुम्हाला जर वाटतं काही गोडाचा नैवेद्य करावा, काय करावा ते स्वामीला करायचं. आणि जर
तुमच्या आसपास जर मठ असेल तर त्या मठामध्ये तुम्ही जाऊन या आणि स्वामींना विनंतीचा नारळ ठेवून या. म्हणजे पारायण करायच्या अगोदर जर असेल जवळपास मठ तर, नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट घरी ह्या पारायण करू शकता. आणि त्याच्या नियम फारसे कठीण नाही, कारण आता 21 दिवस आणि 11 दिवस खरंच खूप लोकांनी ही सेवा चालू केलेली आहे. पण काही लोकांचं राहून गेलं, काही ना काही कारणास्तव, जसं की माझं राहिलं तसं. आता मी 7 दिवसाची सेवा करणार आहे. तुम्हाला 7 दिवसाची करा नसेल तर तुम्ही 3 दिवसाची करू शकता आणि 1 दिवशी पण करू शकता. म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही एक म्हणजे हा पूर्ण ग्रंथ 1 दिवशी पठण करू शकता. मी आता तुम्हाला ह्याच्या नियमअटी काय सांगते. नियमअटी काही फारसे कडक नाही. 7 दिवसामध्ये नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही आहे आणि बाहेरचं पराण्य पण खायचं नाही. कुणाला वाईट शब्द बोलायचे नाहीत, कुणाशी भांडण तंटा काही करायचं नाही, घरात मुलांना मारायचं नाही, आरडाओरडा असं काही करायचं नाही आहे. म्हणजे घर शांत पाहिजे, तुमचं माइंड शांत पाहिजे, तेव्हा सगळी पूजा पण पूर्णपणे संपन्न होते. आणि स्वामी महाराजांना पण ते खूप आवडते पूजा केली. ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. मासिक धर्मामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आहे. सुतक विटाळ असेल तर सेवा करायची नाही आहे. ते दिवस तुम्ही स्किप करून पुढचे दिवस चालू करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला अशी स्वामीवाराची साधी सोपी सेवा करायची. खरं सांगते, खूप लोकांनी पारायणाचं चालू केले. काही लोक आता गुरुवारपासून ना गुरुचरित्र पारायण करतायत. जर ज्यांना शक्य त्यांनी गुरुचरित्र पारायण करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी स्वामीचरित्र सारांचं पठण करायला सुरुवात करा. बघा, एकदा हा ग्रंथ वाचून बघा, पारायण करून बघा, नक्कीच तुम्हाला पण याचा फळ भेटेल. आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काय असेल तर कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय देईन. श्री स्वामी समर्थ.